नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. सन्मान हॉटेल समोर बॅरिगेट्समुळे रस्ता पार करण्यासाठी विद्यार्थी आणि नागरिकांना नाहक त्रास होत होता. या विरोधात निदर्शने करून बॅरिकेड्स हटवण्याची मागणी जिल्हा प्रशासनाला केली होती. आज तेथील बॅरिकेड्स न हटवता पोलीस चौकी हटवून पायवाट मोठी करण्यात आली आहे. BLOची अतिरिक्त जबाबदारी आता आम्ही स्वीकारणार नाही अशी घोषणा देत आज अंगणवाडी कार्यकर्त्यांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. अंगणवाडी कार्यकर्त्यांना BLOची अतिरिक्त जबाबदारी दिल्याने अंगणवाडीच्या सर्व कामांवर याचा परिणाम होत आहे. यामुळे अंगणवाडीकडे दुर्लक्ष झाल्याने मुलांची पटसंख्या दिवसेंदिवस घटत आहे. आमच्या मागण्या पूर्ण न केल्यास आम्ही रस्त्यावर उतरू आणि आंदोलन छेडू असा इशारा अंगणवाडी कार्यकर्त्यांनी दिला. लक्ष्मी मंदिरातील देवीच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केल्याची घटना बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी गावामध्ये घडली आहे. मंगळवारी रात्री बिजगर्णी गावच्या मध्यभागी असलेल्या श्री लक्ष्मी मंदिरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. चोरट्यांनी श्री लक्ष्मी देवीच्या गळ्यातील 1 तोळ्याचे मंगळसूत्र, 1.5 तोळ्याच्या पुतळ्या आणि अर्ध्या तोळ्याची नथ असा एकूण जवळपास 2 लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला आहे. चांदीच्या वस्तू तोडण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे. या प्रकरणाची नोंद वडगाव ग्रामीण पोलीस स्थानकात दाखल करण्यात आल्याचे समजते. स्विचबोर्डला लागलेले मोबाईल चार्जरची वायर तोंडात घालून चघळल्याने 8 महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कारवार जिल्ह्यातील सिद्दर तालुका येथे घडली आहे. सान्निध्या संतोष कलगुटकर, वय 8 महिने असे मृत बालिकेचे नाव आहे. आई बाळाला झोपवून गेली असता त्यावेळी घरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. काही वेळेतच पुन्हा वीज प्रवाह सुरू झाल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येते. कारवार ग्रामीण पोलीस स्थानकात या प्रकरणाची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. गणेशोत्सव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. शहरामध्ये 380हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. आगमना दिवशी तसेच विसर्जना दिवशी मिरवणुकी काढल्या जातात. त्यामुळे शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी बुधवारी झालेल्या सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा करून निधींची तरतूद करण्यात आली. शहरातील रस्ते, गटारी यांची दुरुस्ती करावी अशी सूचना स्थायी समितीच्या अध्यक्षा वाणी जोशी यांनी अधिकाऱ्यांना केल्या. टोमॅटो चोरी करण्यासाठी आलेल्या भामट्याला शेतकऱ्यांनी रंगेहात पकडल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील यलपारट्टी येथे घडली आहे. शेतकरी कुमार अलगोंड गुडोडगी यांनी आपल्या अर्ध्या एकर शेतामध्ये टोमॅटोची लागवड केली होती. याआधी काही दिवसापूर्वी 25 किलोचे 200 ट्रे टोमॅटो अचानक चोरीला गेल्याने शेतकरी कुमार अलगोंड गुडोडगी पाळतीवर होते. चोरट्याचे नाव भुजप्पा गाणिगेर असून यलपारेट्टी गावापासून जवळच असणाऱ्या सिद्धापूर गावचा तो रहिवासी असल्याचे समजते. हारुगेरी पोलीस स्थानकात या प्रकरणाची नोंद झाली असून पुढील तपास चालू आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी स्वतःचे आयुष्य संपवले आहे. कर्जतमधील ND स्टुडिओमध्ये नितीन देसाईंनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. देसाई यांच्या आत्महत्येने हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. नितीन देसाई हे देशातील सर्वोत्तम कला दिग्दर्शक म्हणून ओळखले जात होते. स्वतःच्या कारकिर्दीत यशाची सर्व शिखरे गाठलेल्या या दिग्गज व्यक्तिमत्वाची अशा प्रकारची अखेर सर्वांना चटका लावून जाणारी ठरली आहे. परवाना नसलेल्या व्यावसायिकांकडून 2,000 रुपये दंड म्हणून वसूल केले जात आहेत. मात्र ही रक्कम वसूल करताना देण्यात येणारी पावती ही दंडाची नसल्याने शहापूर परिसरातील व्यावसायिकातून महापालिकेच्या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डने शाळेच्या आवारात टर्फ मैदान उभे केले आहे. पुणे येथील बीटा स्पोर्ट्स क्लबशी बोर्डने करार केला असून दिवसा शाळेचे विद्यार्थी तर इतर वेळी त्या ठिकाणी खासगी प्रशिक्षण घेतले जाणार होते. परंतु कॅन्टोन्मेंट बोर्डने टर्फ मैदानाचा करार रद्द केला आहे. मंगळवारी झालेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डच्या मासिक बैठकीत हा निर्णय देण्यात आला.
उचगाव ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत मथुरा बाळकृष्ण तेरसे व बाळकृष्ण खाचू तेरसे या दाम्पत्याची बिनविरोध निवड झाली आहे। या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत सदस्यांनी तरुण भारत कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन संस्थापक बाबूराव ठाकूर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला। यावेळी ग्रामपंचायत सदस्य गजानन नाईक, दत्ता बेनके, उमेश बुवा, सूरज सुतार, अमरीन बंकापुरी, माधुरी पाटील, अनुसया कोलकार, रुपाली गिरी, भारती जाधव, योगिता देसाई, लक्ष्मी कुराडे यांच्यासह माजी सदस्य भास्कर कदम, सुनील देसाई, संतोष पाटील आणि राजेंद्र देसाई आदी उपस्थित होते। लोकमान्य ग्रंथालय व वाङ्मय चर्चा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथालयात टिळक पुण्यतिथी आचरण्यात आली। यावेळी स्वातंत्र्य सैनिक विठ्ठलराव याळगी यांचे व्याख्यान झाले। ते म्हणाले, उत्तर प्रदेशातील लोक टिळक यांना भगवान टिळक म्हणत। त्यांनी बेळगाव चिकोडीला भेट दिली होती। आपल्या घरी सुद्धा ते आले होते। त्यांच्या उपस्थितीत 1906 मध्ये बेळगावमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झाला, असेही त्यांनी सांगितले। देश पारतंत्र्यात कसा गेला, प्लेगची साथ, टिळकांची निर्भीड पत्रकारिता याबद्दल त्यांनी माहिती दिली। अध्यक्षस्थानी वाङ्मय चर्चा मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल पाटणेकर होते। किशोर काकडे यांनी अविनाश ओगले यांची टिळक ही कविता सादर केली। माधव कुंटे यांनी त्यांचा परिचय करून दिला। रोहन दळवी यांनी आभार मानले। 15 ऑगस्ट स्वातंत्र्योत्सवासाठी जय्यत तयारी करण्याची सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी नुकत्याच झालेल्या पूर्वतयारी बैठकीत केली आहे। याची दखल घेऊन महानगरपालिकेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासह परिसरातील स्वच्छता कामाला प्रारंभ करण्यात आला आहे। जिल्हा पंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी 15 ऑगस्टसाठी आवश्यक ती तयारी करण्याची सूचना प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 2021 मध्ये महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। हा मेळावा आयोजित करताना परवानगी घेतली नाही म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। या खटल्याची सुनावणी बुधवारी होती, मात्र ती सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून 21 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे। JMFC चतुर्थ न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे। बाबूराव ठाकूर पदवीपूर्व कॉलेज जांभोटी येथे द्वितीय वर्षाच्या वार्षिक परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला। प्रमुख पाहुणे म्हणून GSS कॉलेजचे प्राचार्य BL मजुकर उपस्थित होते। यावेळी ते म्हणाले, कन्याकुमारी ते गुजरातच्या तापी नदीपर्यंत विस्तारलेल्या पश्चिम घाटातील जैववैविध्यता ही अतिशय समृद्ध आहे। त्याचे जतन हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे। या प्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्ष लक्ष्मी तलवार, उपाध्यक्ष सुनील देसाई तसेच जयराम देसाई, मिलिंद डांगे, प्राचार्या पूजा पाटकर व प्राध्यापक उपस्थित होते। प्रास्ताविक प्राध्यापक कृष्णा पाटील यांनी केले। सूत्रसंचालन सोनाली बेळगावकर यांनी केले व योगिता सुतार यांनी आभार मानले। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद। शुभरात्री।